रुग्णालयामध्ये संशयित कोरोनाबाधित असलेल्या 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाल्याचा केएम रुग्णालयाने दावा केलाय। 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 इतकी झाली आहे, तर 28 एप्रिल नंतर वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये 58 ने वाढ झाली आहे। कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये देखील वाढली आहे। सिंगापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मे महिन्यात पहिल्या आठवड्यात 28% वाढली आहे, तर रुग्णसंख्या 14,200 वर पोहोचली आहे। संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सुनावणीमध्ये काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळा प्रकरणी पोलिसांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे आणि त्यामुळे अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची भांडाफोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोलापुरातील टॉवेल कारखान्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलंय। यावेळी मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000चा निधी देण्यात आलाय। मान्सूनपूर्व पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला असून बळीराजा हवालदिल झालाय। आजपासून पुढील 5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय। मनमाड येवलासह परिसरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली। सतत 7व्यांदा पावसाने हजेरी लावल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला आणि चौघडा गाडीसाठी जुंपण्यासाठी प्रथमच श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने स्वतः बैलजोडींची खरेदी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे प्रचलित बैलजोडी निवड प्रक्रिया आणि रथाला बैलजोडी जुंपण्याचा प्रचलित मान बंद होणार आहे। 29 मे ते 12 जून दरम्यान देशभरातील 700हून अधिक जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत। ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील आणि आधुनिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करतील। पुण्यातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळीमधील नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। देशातील साखर उत्पादनामध्ये घट झाली आहे। साखर उत्पादनात 58 लाख टन इतकी घट झाली आहे। 15 मे अखेर देशाचं साखर एकूण उत्पादन 257.40 लाख टनावर गेलंय, तर गेल्या वर्षी 315.40 लाख टन साखर उत्पादन झालं होतं। मावळमधील इंद्रायणी भाताला जीआय मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि या मागणीनुसार कृषी विभागानं तातडीनं तसा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 36,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। कांद्याला सरासरी 1200 रुपयांपर्यंत दर मिळालाय। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक घटली आहे। दौंड बाजार समितीमध्ये 69 क्विंटल गव्हाची आवक झाली। या गव्हाला सरासरी 2700 रुपये दर मिळाला। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय। भरणे नाका इथे भरधाव कार जगबुडी नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली। यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। कारमधील प्रवासी मुंबई ते देवरुख असा प्रवास करत असताना पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी मदतकार्य करून कारमधील मृतदेह बाहेर काढले। जगबुडी नदीच्या याच पुलाच्या ठिकाणी आतापर्यंत 15 ते 20 अपघात झालेत। भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांच्या वाहनाचा पनवेलमध्ये अपघात झाला। या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे। अचानक ब्रेक मारल्याने अपघात झाला असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दहिसरमध्ये 2 कुटुंबात झालेल्या तुफान हाणामारीमध्ये 3घांचा मृत्यू झाला। यात 5 जण गंभीर जखमी झालेत, तर 3घांचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी दोन्ही कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर आरोपी जखमी असल्याने अटक करण्यात आलेली नाही। 2006 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड रजाउल्ला निजामनी खालिफ उर्फ अबू सैफुल्ला याचा पाकिस्तानमध्ये खात्मा करण्यात आलाय। तब्बल 19 वर्षांनंतर सैफुल्लाचा खात्मा करण्यात आलाय। स्मार्टफोन निर्यातीच्या बाबतीत भारताने मोठी कामगिरी केली आहे। आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतातून $24.14 अब्ज किमतीचे स्मार्टफोन निर्यात झालेले आहेत। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये $15.57 अब्ज निर्यातीपेक्षा हे 55% जास्त आहे। कुलाबा वांद्रे सिप्स आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मागील आठवड्यात वाहतूक सेवेमध्ये दाखल झालाय, तर आता अखेर वोडाफोनचं नेटवर्क देखील उपलब्ध झालंय। त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालाय, तर अद्यापही एअरटेल आणि जिओच्या नेटवर्कची प्रतीक्षा आहे।
केंद्र सरकारच्या जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरणानुसार राज्य सरकारनंही आपलं धोरण जाहीर केलंय। या धोरणानुसार राज्याच्या किनारपट्टीवर जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापरासाठी कारखाने उभारण्यात येणार आहेत आणि यासाठी उद्योगांना प्रोत्साहन म्हणून सरकारकडून 15% भांडवली अनुदान देण्यात येणार आहे। प्रभादेवी पुलाच्या बांधकामात बाधित होणाऱ्या 19 इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय। मात्र त्याबाबतचं कोणतंही लेखी आश्वासन देण्यात आलेलं नाही किंवा शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध झाला नाहीये आणि त्यामुळे सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप करून आता 19 इमारतीतील प्रकल्प बाधित आक्रमक झालेत। येत्या आठवड्यात यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा प्रकल्प बाधितांनी दिलाय। मुंबईतील 23 झोपडपट्टी पुनर्विकास योजना मार्गी लागल्यानं 28,000 झोपडीधारकांचं पुनर्वसन शक्य होणार आहे। वित्तीय संस्थांनी अर्थसहाय्य केलेल्या सुमारे 47 योजनांपैकी 23 योजनांमध्ये विकासक नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे 27,793 झोपडीधारकांचं पुनर्वसन मार्गी लागणार आहे। पुण्यामध्ये पीएमपीएमएल बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच विलंबानं तिकीट घेणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। त्यासाठी मोबाईल ॲप ऑनलाईन तिकीट प्रणाली विकसित केली आहे आणि त्यामुळे प्रवाशांनी बस थांब्यावरून बसमध्ये बसतानाच तिकीट काढून प्रवास करण्याचं आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आलंय। राज्यात पहिल्यांदाच इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी राज्यभरातील 9,294 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे। ऑनलाईन प्रवेशासाठी 21 मे पासून अर्ज करता येणार आहे। पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला। पुणे शहराला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। शिवाजीनगर, स्वारगेट, हडपसर आणि धायरी परिसरात जोरदार पाऊस झाला। जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे फळबागांसह मका आणि ज्वारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शिर्डी शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस झाला। विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं जाफराबाद तालुक्यातील बोरगाव, बोरी, चिंचखेडा, येवता, जानेफळ, हिवरा आणि माहोरा या भागाला चांगलंच झोडपून काढलं। अकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला। अकोल्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अचानक आलेल्या पावसामुळे जठारपेठ चौकातील बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली। शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरीला बेदम मारहाण झाली होती। यावेळी शिवराज दिवटे त्या ठिकाणी उपस्थित होता। याचाच राग मनात धरून शिवराज दिवटेला मारहाण झाल्याचं समोर आलं। बीडच्या परळी येथील गित्ते आणि मुंडे या टोळीनं अगोदर देखील एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। शिवराज दिवटे याला मारहाण करणारे आरोपी समाधान मुंडे आणि आदित्य गित्ते तसंच सचिन मुंडे यांना अटक करण्यात आली आहे। याच आरोपींनी परळी येथील योगीराज गित्ते या तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय। बीडच्या परळीतील टोकवाडी परिसरात शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली होती। दरम्यान शिवराज दिवटेवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान मनोज जरांगे यांनी शिवराजची भेट घेत संवाद साधला। दोषींवर कारवाईची मागणी जरांगे यांनी केली आहे। धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे याची भेट घेत त्याची विचारपूस केली तर दिवटे हे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। पुण्यामध्ये प्रकाश सोनकांबळे आणि अहमद शेख या दोघांनी एका व्यक्तीला मारहाण करत हातात कोयता घेऊन दहशत माजवली होती। या प्रकरणी बिब्वेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांची परिसरातून धिंड काढली। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानंतर आता तुळजापूरमध्ये मटका बुकीचे रॅकेटचा पर्दाफाश झाला असून तुळजापुरात अवैधरित्या चालणाऱ्या मटका अड्ड्यावर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः जाऊन छापा टाकलाय आणि या प्रकरणी 33 जणांवर गुन्हा दाखल करत लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। मुंबईत सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला मुंबई पोलीस कमिशनर आणि चीफ सेक्रेटरी अनुपस्थित होते। दरम्यान अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली।
माजी मंत्री अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याला हरित लवादानं 1,13,00,000चा दंड ठोठावलाय। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवणी जामगा इथे अमित देशमुख यांचा साखर कारखाना आहे। कारखान्यातील राख आणि दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतीचं जमिनीचं नुकसान झालंय, तसंच काही जनावरं दगावली होती। लोटे एमआयडीसीतील लासा सुपरजोनिक कंपनीला भीषण आग लागली। कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामुळे 2 तासात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून या आगीमध्ये कोट्यावधींचं नुकसान झालंय। अहमदाबादमध्ये तिरंगा रॅली पार पडली। भारतीय सैनिकांचा सन्मान करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। मालेगावात मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। भाजपच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरात तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये आजी माजी मंत्र्यांसह माजी सैनिक आणि नागरिकांनी सहभाग घेतला। ऑपरेशन सिंधूच्या पराक्रमाला मानवंदना तसंच भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ पुण्यात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। विक्रोळीमध्ये शिवसेनेच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। वर्ध्याच्या देवळीत भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली। माजी खासदार रामदास तडस आणि आमदार राजेश बकाने यांनी देखील यात्रेमध्ये सहभाग घेतला। छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग पहिल्याच पावसात तुंबलाय, त्यामुळे महानगरपालिकेचा गलथान कारभार समोर आलाय। आता या पाण्याचा निचरा होईपर्यंत भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल। जळगावच्या जामनेरमध्ये तलाठी कार्यालयाचं छत कोसळलं। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळल्यानं कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। धुळे शहरातील जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। धुळे शहरासह हद्दवाढ झालेल्या गावात तब्बल 110 इमारती धोकादायक असून इमारत खाली करण्यासाठी रहिवाशांना नोटीस बजावण्यात येते। पोलिसांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर सातत्यानं अन्याय होत असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। परभणी जिल्ह्यात समृद्धी महामार्गात गेलेल्या शेतीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तातडीनं योग्य मोबदला न दिल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। वाशिमच्या सोनल प्रकल्पाचं पाणी उन्हाळी शेतीसाठी सोडण्यात आलंय आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। यासाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं। श्रीरामपूर शहरात दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय, यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान तातडीनं स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।